तर छगन भुजबळ हे आगामी काळात कदाचित राज्यसभेवर जातील असं सुतो वॉच अजित पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान केलेलं होतं. असा गौफस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय. तर राज्यसभेसाठी भुजबळांसारख्या वरिष्ठ नेत्यांना डावलून नरेश अरोराच्या नावाची पक्षात सुरू असलेली चर्चा कदाचित भुजबळांना आवडली नसावी असं कोल्हेंनी म्हटलेलं आहे. मला वाटतं आदरणीय भुजबळ साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि त्यांचा त्रागा मी समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती, आत्ता विशेषतः जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांच्या आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती. आणि आता मात्र इतका सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील. मला कल्पना नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय